नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवघराला हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण म्हणतो ना, देवघर हा आपल्या घराचा आत्मा असतो. घरात रोज सकाळी देवाची पूजा अर्चा झाली, देवांना स्नान घातलं की अख्ख्या घरात एक वेगळंच आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असतं. मनाला प्रचंड प्रसन्न वाटत असतं. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि चैतन्य जाणवू लागतं. पण आजकालची धावपळीची जीवनशैली, ऑफिसचा वेळ, स्वतःचा व्यवसाय, घरातील लहान मुलं आणि गृहिणीवर असणारा कामाचा अतिप्रचंड ताण या सगळ्यामुळे बऱ्याच जणांना आजच्या इच्छा असूनही रोजच्या रोज देवांना व्यवस्थित स्नान घालून व्यवस्थित पूजा करणं शक्य होत नाही. अनेक नोकरदार महिला किंवा पुरुषांचे मला मेसेज येतात की ताई, आमच्या देवघरात मूर्ती फोटो खूप आहेत, पण वेळी अभावी आम्हाला रोज पूजा करता येत नाही. मग अशा वेळी आम्ही काय करावं, कशी पूजा करावं? काही जण तर वेळेअभावी पूजा करता येत नाही म्हणून देवघराकडे फिरकतही नाही, तिथे दिवा किंवा अगरबत्ती सुद्धा लावत नाहीत. पण मित्रांनो, ही खूप मोठी चूक आहे. असे केल्याने घराला दोष लागू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोरडी देवपूजा म्हणजे नक्की नेमकं काय करायचं असतं. जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल, फक्त 2 मिनिटात तुम्हाला पूजा करायची आहे, तर जेणेकरून देवाची कृपा राहील आणि घरात कोणताही दोष लागणार नाही. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे काय करायचं आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचं आहे. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कोरडी देवपूजा म्हणजे नक्की काय असतं. ज्या दिवशी आपल्याला कामाच्या घाईमुळे देवांना पाण्याचा अभिषेक करणे किंवा तांब्या पितळच्या मूर्ती घासून पुसून स्नान घालणे शक्य होत नसते, त्या दिवशी देवांचा अवमान न करता अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मनोभावे केलेली पूजा म्हणजेच कोरडी देवपूजा होय. पण ज्या दिवशी अत्यंत घाई असते त्या दिवशी आपण कोरडी देवपूजा करत असतो. अनेक जण विसरतात की स्नान न घालता केवळ दिवा लावला तर चालतो का? तर हो, देव हा केवळ भावाचा भुकेला असतो. तुमच्या मनात देवाप्रती श्रद्धा, शुद्ध भाव असणे गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेअभावी देवघराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, तिथे अंधार ठेवला, तर घरात नकारात्मक ऊर्जा, नेगेटिव्ह एनर्जी ही वाढू लागते. या उलट तुम्ही फक्त दिवा जरी देवासमोर लावला, प्रज्वलित केला, तरी प्रकाशाने आपल्या घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर होत असते. म्हणूनच अजिबात पूजा न करण्यापेक्षा ही 2 मिनिटांची कोरडी देवपूजा ही नक्की करावी. चला तर मग आता प्रत्यक्ष बघूया की कोरडी देवपूजा म्हणजे नक्की काय करायचं असतं, आपल्याला कशी करायची असते, सर्व सविस्तर जाणून घेऊया. ही पद्धत अत्यंत सोपी आहे आणि यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट लागत असतात. म्हणजे काय तर ही कोरडी देवपूजा करायला फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिट लागत असतात. एक पायरी स्वच्छ पुसायची. पहिली म्हणजे काय करायची, स्वतःची स्वच्छता करायची. मानसिक तयारी सकाळी उठल्यानंतर किंवा तुम्ही संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर आधी स्वच्छ अंघोळ करायचं किंवा हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे. मनात देवाचे नाव घेत देवघरासमोर बसायचं. दुसरा, दिवा प्रज्वलित करणे. तुमच्याकडे सकाळी वेळ असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवघरात तुम्ही एक दिवा नक्की प्रज्वलित करा. वेळेची बचत करण्यासाठी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते. म्हणजे दिव्यासाठी लागणारे तेल किंवा तूप आणि वाती एका छोट्या बाटलीत किंवा डब्यात देवघराच्या शेजारीच ठेवा, जेणेकरून ऐनवेळी शोधत बसावे लागणार नाही. दिवा लावून देवाला नमस्कार करा. तिसरं काय करायचं आहे तर सुवासिक अगरबत्ती किंवा धूप लावणे. दिव्यासोबतच देवघरात एक अगरबत्ती किंवा धूप नक्की लावा. सुवासिक वातावरणामुळे घरातील वातावरण लगेच बदलून जाते आणि मन प्रसन्न होते. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या कार्यक्षमतेत वाढ करत असते. आणि कापूर जाणे किंवा घंटानाद. बाजारातून चांगला आयुर्वेदिक कापूर आणून ठेवा. रोज पूजेच्या वेळी एक छोटी कापराची वडी देवघरासमोर जाळा. कापूर जळत असताना घरामध्ये घंटानाद किंवा घंटी वाजवणे ही नक्की करा. शास्त्रानुसार घंटीच्या आवाजामुळे घरात दडून बसलेल्या वाईट शक्ती किंवा नकारात्मक लहरी दूर परत असतात आणि घराची वास्तू शुद्ध होत असते. एक छोटी आरती म्हणणे. तुम्हाला जास्त मोठ्या पोथ्या किंवा मंत्र म्हणायला वेळ नसेल तर काही हरकत नाही. कापूर ओवाळताना फक्त गणपतीची आरती, सुखकर्ता दुःखहर्ता ही सुद्धा आरती म्हटलं तरी, आणि ही आरती सर्वांनाच तोंडपाठ असते. आरती म्हणताना पूर्ण श्रद्धा भाव ठेवा. बघा, ऐकायला हे खूप
मोठे वाटत असले तरी प्रत्यक्षात करायला याला अवघी 2 मिनिटच लागतात. आता कोरडी देवपूजा करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर पूजेचे फळ मिळण्याऐवजी त्याचाही सुद्धा आपल्याला दोष लागू शकतो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलांचा वापर. जर तुमच्याकडे ताजी फुलं उपलब्ध असतील तरच तुम्ही ते देवाला अर्पण करू शकता. पण एक गोष्ट गाठ बांधून लक्षात ठेवा की आज वाहिलेली फुलं उद्या सकाळी आठवणीने देवघरातून काढून निर्माल्य पात्रात टाकली पाहिजेत. अनेक घरामध्ये मी पाहिलं आहे की वेळेअभावी आठवडाभर तीच सुकलेली फुलं देवाच्या अंगावर किंवा फोटोवर तशीच राहतात. मित्रांनो, सुकलेली किंवा सडलेली फुलं देवघरात ठेवल्याने प्रचंड नकारात्मकता निर्माण होत असतो. यामुळे घरात विनाकारण कटकटी, वाद, नवरा-बायकोमध्ये वाद आणि आजारपण येत असतं. दररोज फुलं बदलणे शक्य नसेल तर देवाला फुलंच वाहू नका. नुसता दिवा लावला तरीही चालेल, पण सुकलेली फुलं देवघरात हे अजिबात ठेवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरात मूर्तीची गर्दी ही करू नका. अनेकांना सवय असते की कुठल्याही तीर्थक्षेत्री गेलं, कुठल्याही देवाला गेलं की तिथून देवाचा फोटो, मूर्ती विकत आणतात. यामुळे काय होतं तर आपल्या देवघरामध्ये मोठी गर्दी होते. लक्षात घ्या, जितक्या मूर्ती जास्त तितका त्यांना स्वच्छ करण्याचा व्याप सुद्धा वाढत असतो. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर देवघरात मोजकेच देव ठेवा. जर तुमच्याकडे अशा मूर्ती किंवा फोटो असतील त्यांची तुमच्याकडून वेळेअभावी वर्षानुवर्ष सेवा होत नाही तर त्या मूर्तीला विनाकारण अवमान करण्यापेक्षा त्यांचे विधिवत विसर्जन केलेले कधीही उत्तम चांगलं. विसर्जन करताना दही भाताचा नैवेद्य दाखवूनच तुम्ही त्या मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा देऊ शकता. देवघरात मोजकेच देव असतील तर तुम्हाला रोजच्या रोज त्याची काळजी घेणे आणि कोरडी किंवा ओली पूजा करणे सहज शक्य होईल. आता व्यस्त दिनचर्येत आपल्याला कुलदेवीची किंवा कुलदेवतांची सेवा कशी करावी याचा सुद्धा प्रश्न बरेच जणांना पडतो. कुलदेवीची कृपा असणे घरांच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ही कोरडी देवपूजा कराल तेव्हा देवासमोर हात जोडून शांत बसा आणि फक्त 11 वेळा तुमच्या कुलदेवीचे नाव घ्या. जर तुम्हाला कुलदेवीचा विशिष्ट मंत्र माहीत नसेल तर तुम्ही ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या नववर्णान मंत्राचा 11 वेळा जप करू शकता. तुमची ही साधी भोळी भाबडी सेवा देखील कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचेल. देवांना ठाऊक असते की तुम्ही संसारासाठी, पोटा पाण्यासाठी किती कष्ट करत आहात. त्यामुळे शुद्ध मनाने घेतलेले नावही देव स्वीकारत असतात. यासोबतच घरामध्ये सुख, समृद्धी, शांती टिकून ठेवण्यासाठी आणखी एक सवय तुम्हाला स्वतःला लावून घ्यायची आहे. ती म्हणजे रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावणे. तुम्ही ऑफिसवरून कितीही उशिरा घरी या, हात पाय स्वच्छ देऊन तुळशीजवळ एक छोटीशी पंती किंवा दिवा हा नक्की प्रज्वलित करा. जर तुम्हाला रोज घरासमोर रांगोळी काढायला वेळ नसेल, ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा सण असेल त्या दिवशी देवघरासमोर किंवा उंबरठ्यावर एखादे छोटंसं स्वास्तिक, तुळशीची लक्ष्मीची पावले किंवा फुलांची रांगोळी ही नक्की काढा. यामुळे घरात कमालीची पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आज आपण पाहिले की वेळेअभावी देखील आपण कशी अगदी 2 मिनिटात कोरडी देवपूजा करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, महिनाभरात येणारी पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना मात्र वेळात वेळ काढून देवांना व्यवस्थित स्नान घालून पंचामृताचा अभिषेक करून प्रॉपर पूजा करावी. इतर दिवशी तुम्ही कोरडी देवपूजा केली तरीही चालेल. तसेच जेव्हा प्रवासात असाल, ऑफिसला जात असाल किंवा गृहिणी स्वयंपाक करत असाल तेव्हा मनातल्या मनात देवाचे नामस्मरण करत राहा किंवा मोबाईलवर एखादे स्तोत्र, गणपती स्तोत्र ऐकत जा. कर्म हीच पूजा आहे. त्यामुळे तुमचे काम प्रामाणिकपणे करणे आणि देवाप्रती कृतज्ञता बाळगणे हीच तर खरी सेवा आहे. आजपासूनच देवघरात रोज दिवा लावायला सुरुवात करा आणि घराला लागणारे दोष दूर करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माहिती जर आवडली असेल, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांनाही 2 मिनिटात अगदी कोरडी देवपूजा कशी करायची हे त्यांना लक्षात येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.